तर एक्सेममध्ये फंड कसं ॲड करायचं, एकदम सोपी प्रोसेस आहे, काय अवघड नाही, 1 मिनिटामध्ये आपण कंप्लीट करू. ओके, बघा XM.com जायचं, गुगल क्रोमवर जायचं आणि तिथं टाकायचं XM.com. त्यानंतर तुमची ID जी असेल, लॉगिन ID, ईमेल ID, पासवर्ड टाकून अकाउंट लॉग इन करून घ्यायचे. ओके, त्यानंतर तुम्हाला असा इंटरप्रेस दिसेल. ओके, ही होम पेज दिसेल तुम्हाला. ह्यानंतर बघा खाली काय दिसते, अकाउंट ओव्हरव्ह्यूमध्ये खाली बघा रिअल आणि डेमो अकाउंट दिसते. डेमो अकाउंटचा आपल्याला विषय नाही, कारण आपण रिअल फंड ॲड करणार आहे. ओके, रिअल अकाउंट दिसेल. रिअल अकाउंटमध्ये काय करायचं, सिम्पली खाली बघा डिपॉझिट म्हणून एक ऑप्शन दिसते तुम्हाला, डिपॉझिट आणि विड्रॉ. ओके, आपल्याला काय करायचं, आता फंड ॲड करायचं आहे, त्यानंतर आपण विड्रॉ करून बघू एकदा आणि डिपॉझिट करून बघू. सिम्पली काय करायचं, डिपॉझिटवर क्लिक करा. डिपॉझिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण जे पेमेंट मेथड आहेत, जे एक्सेमने प्रोव्हाइड केलेले आहेत, ते पेमेंट मेथड तुम्हाला इथं बघायला मिळते. पहिलं आहे ऑनलाईन बँक ट्रान्सफर, त्यानंतर क्रिप्टो वगैरे आहे, नेट सेलर आहे, स्क्रील वगैरे आहे, परफेक्ट मनी आहे. हे आपल्या काही कामाचं नाही आहे. आपल्या कामाचा सगळ्यात खाली जावा स्क्रोल करत, बघा इथं दिसतं तुम्हाला UPI. बरोबर, UPI तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना UPI काय. ओके, त्याच्यावर काय करा, सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके, क्लिक केल्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्हाला वर सांगण्यात येतील, काय असतील ते बेसिक गोष्टी, टर्म्स कंडिशन असतील ते तुम्हाला सांगण्यात येतील. बरोबर, बघा आता डिपॉझिटचं मिनिमम डिपॉझिट किती करू शकता तुम्ही, 1,500 रुपये, आणि मॅक्झिमम किती करू शकता, 50,000 रुपये. तर आपल्याला काय करायचं, मिनिमम डिपॉझिट आहे 1,500 रुपये आपल्याला ट्रेड करण्यासाठी आपल्याला चालू करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या मनाने किती फंड ॲड करू शकता, 1,500 करा, 2,000, 10,000, 50,000पर्यंत तुम्ही फंड ॲड करू शकता. असं नाही की 50,000 फक्त ॲड करू शकता, एक टायमिंगला तुम्ही फक्त 50,000 ॲड करू शकता. त्यानंतर तुम्ही आणखीन एक वेळेस 50,000 अजून ॲड करू शकता. ओके, तुमच्या कॅपिटलनुसार तुम्ही आता ह्याच्यामध्ये फंड ॲड करा. ओके, मी सिम्पली इथं काय करतो, 1,500 टाकतो. ओके, 1,500 म्हणजे आपल्या अकाउंटमध्ये किती ॲड होणार आहेत बघा, $17.69 ॲड होणार आपल्या अकाउंटमध्ये. ओके, तर आता सिम्पली मी काय करणार, आय डिक्लेअर दॅट द डिपॉझिट टू मेड बाय इन एक्सेम ट्रेडिंग अकाउंट विल बी फंडेड फ्रॉम अ बँक अकाउंट. ओके, रजिस्टर UPI ID वगैरे असेल त्याच्यावरनं फंडेड होणार. त्याच्या फक्त मी काय केलं, टिक केलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, सिम्पली डिपॉझिटवर क्लिक करायचं. प्लीज वेट म्हणून असा मेसेज येईल. त्यानंतर येतं की ह्या XM IDवर तुम्हाला 1,500 रुपये डिपॉझिट करायचे आहेत का, कन्फर्म करा. कन्फर्मवर क्लिक केलं मी. कन्फर्मवर क्लिक केलं, एक पेमेंटचं पेज तुमच्यासमोर पॉपअप झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, काही अवघड नाही आहे. तुमचा UPI ॲड्रेस इथं टाकायचा आहे. काय टाकायचं आहे, UPI ॲड्रेस तुम्हाला इथं काय टाकायचं आहे, फिल करायचं आहे. मी माझं इथे एक UPI ॲड्रेस टाकतो. इथं मी माझं UPI ॲड्रेस टाकलेलं आहे आणि इथं मी पे 1,500 INR बरोबर त्याच्यावर क्लिक करणार आहे. बरोबर, आता ही प्रोसेस होते म्हणजे काय होतं की आता मी काय केलेलं आहे, माझा फोनपेचा UPI ID टाकला आहे. तर आता मला फोनपेला एक रिक्वेस्ट येणार पेमेंटची 1,500 रुपयाची. तर ती रिक्वेस्ट आता मी तिकडं फोनपेवर रिक्वेस्ट आल्यानंतर तिकडं रिक्वेस्ट ती ओपन करून मी त्याला पेमेंट करणार आहे. बघा आता इथं चेकआउटचा टाईम आला आहे मला. आता मला एक फोनपेला नोटिफिकेशन येईल. बघा इथं मला प्रियांशी एंटरप्राइजेसकडून रिक्वेस्ट आलेली आहे 1,500 रुपयाची. आपण सध्या 1,500 रुपये फंड ॲड करतो. बरोबर का, प्रत्येक वेळेस वेगवेगळं नाव येईल. बरोबर, असं नाही की प्रियांशीच येईल तुम्हाला, तुमच्या वेळेस वेगळं पण येऊ शकतो, कारण थर्ड पार्टी पेमेंट मेथड आहे ह्याच्यामध्ये. ते थर्ड पार्टी वेगवेगळ्या नावाने पेमेंट तुम्हाला रिक्वेस्ट सेंड करत राहते. लक्षात घ्या, तुम्ही म्हणाला अरे प्रियांशीचं नाव नाही आलं, दुसरंच कुठलं तर आलं आहे, मग पाठवायचं का पेमेंट, नाही पाठवायचं, असं काही नाही. कुठल्याही नावाने येऊ द्या, फक्त तुम्ही जेवढी अमाऊंट तिथं टाकलेली आहे, 1,500 टाकले तर 1,500चीच रिक्वेस्ट आली का बघा, 2,000 रुपये टाकले तर 2,000ची रिक्वेस्ट आली का बघा, तेव्हाच पे करा, नाही तर कुणाला पण पे कराल. ओके, त्यानंतर सिम्पली काय करायचं, इथं पे नाववर क्लिक करायचं आणि काय असेल तर तुमचं काय करायचं, इथं पासवर्ड टाकून द्यायचं आहे. डन, हे तुमचं पेमेंट इकडून आपल्या साईडने काय झालेलं आहे, पेमेंट डन झालेलं आहे. मी इथं काय करतो, डन करतो. त्यानंतर मी सिम्पली काय करणार आहे, ती विंडो क्लोज करून जिथं पेमेंट प्रोसेसची आपली विंडो होते तिथं आलो आहे मी आता. ओके, आपण थोडासा वेट करू. आता आपण इथं पेमेंट एकदा आपलं कन्फर्मेशन झालं, बघा आपलं पेमेंट कन्फर्मेशन झालेलं आहे. आता काय आलं आहे, कंप्लीट युअर फायनान्शियल प्रोफाईल. आता यामध्ये ना पहिल्यांदा फंड ॲड करताना हा सगळ्यांना मेसेज पॉपअप होतो. आता याच्यामध्ये पहिल्यांदा विचारले की तुम्ही किती डिपॉझिट करणार आहे महिन्याला किंवा वर्षाला. ओके, तर $0 to $20,000 ठेवायचं. ओके, $0 to $20,000. त्यांना बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ ओपनिंग अ ट्रेडिंग अकाउंट विथ अस. काय ट्रेड करण्यासाठी करतो आपण, बरोबर का, त्यासाठी आपण टू मेक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. ओके, त्यानंतर व्हॉट इज युअर एम्प्लॉई स्टेटस, काय काम करताय तुम्ही, एम्प्लॉईड आहात, सेल एम्प्लॉईड आहात, मी सेल एम्प्लॉईड सिलेक्ट करणार. नेचर ऑफ बिझनेस काय असेल तर तुम्ही टाकू शकता, अकाउंटंट आहात तुम्ही, काय भरपूर गोष्टी आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये काय करता टाकू शकता. ओके, एम्प्लॉई डेट टाका, काही टाका, काही विषय नाही ह्याच्यामध्ये. मी टाकतो 2019 जानेवारी महिन्यापासून टाकतो. ओके, फेब्रुवारी महिना 1 फेब्रुवारीपासून टाकतो मी.
2000 फक्त डेट चेंज करतो, 2020 करतो. ओके. एम्प्लॉई पोझिशन ओनर टाका, काही टाका तुमच्या याने. ओके. इन्कम काही पण टाका, $0 to $25 टाका, $25,000 टाका. ओके. नेम ऑफ एम्प्लॉयरमध्ये तुम्ही कंपनीचं नाव फिलअप करू शकता. इथं काही टाका, ETC काही टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. इथं मी काही टाकतो. आता इथं ट्रेडिंग माइंड्स टाकतो मी. ओके. जॉब डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही टाकू शकता, काही टाका. तिथं मी पण ट्रेडिंग माइंड्स टाकतो, सेम टाकतो. ओके. झालं. त्यानंतर काय करायचं, सिम्पली कंटिन्यूवर क्लिक करायचं. ओके. आता इथं काय आलेलं आहे, यू हॅव सक्सेसफुली कंप्लीट युअर फायनान्शियल प्रोफाईल. आता काय करायचं, डिपॉझिट अजून एकदा डिपॉझिट करायचं असेल तर डिपॉझिटवर तुम्ही क्लिक करू शकता. नाही केलं आणि स्किप टू द मेंबर एरिया केलं तरी चालतं. आता इथं आपण आलो, इथं मी सिम्पली माय अकाउंटवर जाणार. आता इथं तुम्हाला फंड ॲड झालेलं लगेच दिसणार नाही, थोडासा टाईम लागतो, कारण थर्ड पार्टी पेमेंट मेथड आहे. विषय काय होतो की तुम्ही जेव्हा पेमेंट करता त्यावेळेस त्या कंपनीकडे पेमेंट जातं, त्यानंतर ती कंपनी कन्फर्म करते आणि त्यानंतर ते आपल्या अकाउंटमध्ये पैसे आपल्या ट्रान्सफर करते. त्यामुळे थोडासा वेळ लागतो, कधी कधी 5 मिनटं लागतात, मॅक्झिमम तुम्ही पकडून चाला 24 तास लागतात, त्यामध्ये फंड ॲड होऊन जातात. जरी नाही झालं तरी मला मेसेज करा, मी माझ्यातर्फे तुम्हाला मदत करून देईल. ओके.